खाजगी बसेसचा अपघात ही काही नवीन बातमी आपल्या देशात राहिलेली नाही आहे. एकट्या रविवारीच आपल्या देशात 2 खाजगी बसेसचे अपघात झाले. तेलंगणामध्ये लॉरी आणि बसच्या अपघातामध्ये 2 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर नागपुरात 45 प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला, पण बस पूर्ण जळून गेली. या सगळ्या पार्श्वभूमीवरती नागपूरच्या बाबा ट्रॅव्हल्सच्या संचालकांकडनं काही महत्त्वाच्या खबरदारीच्या जी पावलं आहेत, सुरक्षेची पावलं आहेत, ती घेण्यात आलेली आहेत. ती नेमकी कोणती पावलं आहेत ती आपण पाहूया. कारण अशा ज्या दुर्घटना होत्या त्या दुर्घटनांमध्ये प्रवाशांना ऐनवेळी स्वतःचा जीव कसा वाचवायचा, कुठून सुरक्षेच्या द्वारातून आपण बाहेर पडायचं, हे ऐन वेळेवर त्यांना कळत नाही, त्यांना समजत नाही आणि त्यातच जीवहानी जास्त होते अशा दुर्घटनेमध्ये. पण बाबा ट्रॅव्हल्सकडनं काय या निमित्तानं सुरक्षेच्या उपाययोजना केलेल्या आहेत ते आपल्याला सांगतील बाबा ट्रॅव्हल्सचे अजिंक्य डवरे. अजिंक्य, आपण काय सांगणार? आम्ही बरेचसे प्रिकॉशन्स घेतले आहेत फायर सेफ्टीसाठी. अनेक ॲक्सिडेंट झाले ते एकदा लक्षात घेऊन आम्ही म्हणजे आजकाल फिक्स ग्लास येतात AC बसेसमध्ये, जिथे आम्ही बाहेर इमर्जन्सी एक्झिटचं मार्क केलेलं आहे, ज्याच्यामुळे लोकांना हे क्लिअर होऊन जातं की हा इमर्जन्सी एक्झिट आहे. तर तुम्ही या काचाला कुठल्याही शार्प ऑब्जेक्टनी फोडून बाहेर पडू शकता. कुठल्याही इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये फायर असो, वॉटर, कुठलेही हॅझर्ड जर असेल तर तुम्ही फक्त काचाला तुम्हाला फोडायचं, आणखीन बाहेर निघायचं आहे. म्हणजे इमर्जन्सी एक्झिट कोणते आहेत हे स्पष्ट तुम्ही बाहेर लिहूनच ठेवलेलं आहे. इथे जे इमर्जन्सी एक्झिट्स आहेत, हा एक काच झाला, वरचा काच झाला, प्रत्येक हा इंटायर पॅनल इमर्जन्सी एक्झिट आहे. जेवढे तुम्हाला ग्लासेस दिसतात आहे या सगळ्या इमर्जन्सी एक्झिट्स आहेत. आम्ही आतमध्ये पण मार्क केले. अजिंक्य, मी सुद्धा एकदा बसमधून प्रवास केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की जसं आपण विमानात जातो, विमान सेविका आपल्याला एक्झिट डोअर्सबद्दल सांगते, सुरक्षेच्या प्रिकॉशन्सबद्दल सांगते, तसं तुमच्या ट्रॅव्हल्समध्ये सुद्धा होतं. ते काय आहे, ते ऑडिओ रेकॉर्डिंग जे आहे? आम्ही एक प्री रेकॉर्डेड क्लिप बनवली आहे, एक इंग्लिशमध्ये आणखीन एक हिंदीमध्ये, युनिव्हर्सल लँग्वेज लोकांना कळायला हवे म्हणून. तुम्हाला एक ऐकवतो मी कि म्हणजे ते लोकांना एक मैसेज जातो. आपातकालीन निकास है, एक बस के पिछले हिस्से में और दूसरा सामने. किसी आपात स्थिति में खिड़की का शीशा तोड़ने के लिए आप किसी नुकीली वस्तु या हथौड़े का भी उपयोग कर सकते हैं. आग लगने की स्थिति में वाहन में 2 अग्निशामक यंत्र होते हैं. एक पीछे की तर जेव्हा बस चालू होते आणि निघायला लागते त्यावेळेस हा ऑडिओ रेकॉर्डेड मेसेज प्ले होतो. तो हा मेसेज प्ले होतो जेव्हा आपण एका डेस्टिनेशनवर निघतो, आणखीन लास्ट पिकअप पॉईंट जो असतो जिथनं सगळे पॅसेंजर आत बसलेले असतात, की हा मेसेज स्किप नाही झाला पाहिजे कुठे कोणाला. हा मेसेज सगळ्यांना कळला पाहिजे म्हणून लास्ट पिकअप पॉईंट नंतर ऑटोमॅटिकली GPSला कारण त्याला इंटिग्रेट करून तो तिथं मेसेज वाचतो, की म्हणजे पूर्ण बसला सगळ्यांना पॅसेंजर्सला हा मेसेज ऐकायला गेला पाहिजे. आणखीन क्लॅरिटी मिळायला पाहिजे की तुमचे इमर्जन्सी एक्झिट्स किती आहेत, तुमचा जो इमर्जन्सी फायर एक्सटिंग्विशर्स किती आहेत. बरं, ते छोटे हॅमर्स आहेत ते कुठे ठेवलेत काय सांगशील? आम्ही प्रत्येक बर्थला म्हणजे एक ऑल्टरनेट बर्थला आम्ही फायर हॅमर्स दिले आहेत. तुम्ही एकदा बघाल तर तुम्ही वर बघाल राईट साईडला हे पिलर्सवरती तुम्हाला फायर हॅमर्स दिसतील. लाल रंगाचे जे हॅमर्स आहेत ते पॉइंटी आहेत. ते कसे काढून त्याचा कसा वापर करता येईल? तुम्ही हा हॅमर खूप सोपीली असं निघू शकतो, म्हणजे सोपी निघू शकतो, कुठलाही लहान मुलगाही काढू शकतो. याला पॉइंटी कारण त्याला शार्प एजेस आहेत. कुठल्याही तुम्हाला इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये तुम्ही कुठल्याही विंडोला याला म्हणजे मारून याला ब्रेक करू शकता. हेच नाही तरी तुम्ही तुमच्याजवळची कुठलीही शार्प ऑब्जेक्ट, जर चाबी जरी असेल तर तुम्ही तेही मारून त्याला ओपन करू शकता. बरं, इमर्जन्सी एक्झिट मागे पण आहे, ते स्पष्टपणे दिसावं यासाठी तिथे लिहिलं सुद्धा आहे मला दिसतंय मागे. तो इमर्जन्सी एक्झिटचा जो ग्लो साईन बोर्ड आहे तो बस चालू केला ते ग्लो होतो नेहमी. तर तो एक स्पष्ट सिग्नल आहे की तिथे इमर्जन्सी एक्झिट आहे. तुम्ही इमर्जन्सी एक्झिट इथनं खालून उघडून बाहेर जंप करू शकता. आणि त्याच्या खाली जे दिसतंय ते फायर एक्सटिंग्विशर. आणखीन एक फायर एक्सटिंग्विशर आहे. एक मागे असतं आमचं फायर एक्सटिंग्विशर, एक पुढे ड्रायव्हरजवळ असतं, आणखीन एक तिसरं नवीन नॉर्म्सच्या हिशोबाने याच्यावर. हे समोर जे आहे इथे काय आहे नेमकं हे जरा सांगशील ना? हो, हे काय आहे इथे? आता हा आपला हे पूर्ण इंजिन आहे. याच्यात आपले बरेचसे कंपोनंट्स आहे खाली वगैरे. हा आणखीन एक फायर एक्सटिंग्विशरचा बॉक्स आहे. याच्या आतमध्ये जो काळा बॉक्स आहे, ब्लॅक बॉक्स, आतमध्ये एक्सटिंग्विशर माउंट केलं, याच्यात प्रेशर वगैरे सगळं काही दिलं आहे.
याची व्हॅलिडिटी आम्हाला दरवेळेस पाहून चेंज करावं लागतं. तुम्हाला हे जे नोझल दिसत आहे, हे पाईप्स दिसत आहेत, हां. जर टेम्परेचर राईज झालं तर ऑटोमॅटिकली हे बर्स्ट होऊन यातनं स्प्रिंकल आउट होईल पूर्ण कारण त्याला याच्यातली गॅस. तर त्याच्या हिशोबाने गॅस कंट्रोल म्हणजे फायर कंट्रोल होऊ शकते. एक फायर एक्स्टिंग्विशर आम्ही ड्रायव्हरच्या साईडने देतो, एक मागे, एक आणखी हा तिसरा आहे. म्हणजे मुख्यतः जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा इथूनच त्या घटनांना सुरुवात होते आणि तिथेच त्या आगीवरती कंट्रोल मिळावा म्हणून ही सगळी व्यवस्था करण्यात आली. 100%. पण बरेचदा मला आणखीन एक मेसेज द्यायचा आहे की अशा सिच्युएशनमध्ये पॅनिक केल्याने आणखीन त्रास होऊ शकतो. तर अशा सिच्युएशनमध्ये पॅनिक न करता, इट इज अ पॅनिकफुल सिच्युएशन, पण पॅनिक न करता जर आपण शांत डोक्याने ड्रायव्हरशी आधीच बोलून किंवा मेसेज क्लिअर दिलेला असतो, तर त्या सिच्युएशनमध्ये आपण स्वतः पहिले हेल्प करायची. आपण लोकांच्या हेल्प करण्याच्या चक्करमध्ये आपण म्हणजे सगळ्यांना ब्लॉक करून टाकतो. असे अनेक सिच्युएशन्स दिसलेले आहे की म्हणजे एक कोणीतरी माणूस कोणाला हेल्प करायला जातो, आणखीन त्या सिच्युएशनमध्ये बाकी सगळ्यांना अडकून बसतो. अगदी अगदी म्हणजे दहशतीत न येता डोकं शांत ठेवून अशा पद्धतीने करायला पाहिजे. ही आनंदाची गोष्ट आहे की आता अजिंक्यसारखे जे खाजगी बस संचालक आहेत ते आता मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत आणि ते स्वतः अध्ययन करून सुरक्षेच्या ज्या काही शक्यता असतील त्या शक्यतामधून सुरक्षतेची ते काळजी घेत आहेत आणि त्याची तयारी करून म्हणजे प्रवाशांचा जो प्रवास आहे तो अधिक सुखकर आणि सुरक्षित हो याचा प्रयत्न करतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.